इस न्यूज के प्रायोजक है आई विजन अकेडमी, यूकेजी टू 12th स्टँडर्ड सायन्स ऍडमिशन ओपन, बारेमाम चौक, पानगल मध्ये समोर, सोमवार पेठ, सोलापूर. सायराताई, अल्लाहानी तुमची लहान नात जी शपथ घेऊन सांगा, मला पैसे किती टक्के व्याजाने दिले आणि व्याज मुद्दल परत केलो की नाही, आणि माझं नाव बदनाम करायला पोलीस वसूलदारांकडून किती रुपये मिळाले. मला पैसे 5% व्याजाने दिले, 2 दिवस उशिरा व्याज जरी दिले तरी 500,000 दंड घेतला. आतापर्यंत मी व्याज त्यांना फोनपेच्या स्वरूपात दिले. माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. सायराताई म्हणतात 20 वर्षांपासून मी पक्षात काम करते. मी तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येऊन 9 ते 10 वर्ष झाले. मग मी त्यांची ओळख अजितदादा सोबत कशी करून देऊ शकतो. मी पक्षात येण्या अगोदर पासून त्यांच्या अजितदादा सोबत अख्ख्या पवार कुटुंबांसोबत फोटो आहेत. पोलीस वसूलदार यांनी दिलेली स्क्रिप्ट आणि आयुक्त भेटत नाही, पोलीस दाद देत नाही असे बोलून ही नौटंकी आपण करत आहात. अंगावर घेत असलेले पाप तुम्हाला आयुष्यभर सुखात जगू देणार नाही. अल्लाह तुम्हाला तुमची जागा दाखवेल असे म्हणून सुहास कदम यांनी सायरा शेख यांना प्रत्युत्तर दिले आहे. जे सायरा शेख यांनी फिर्याद दिलेली आहे त्या पूर्वी राष्ट्रवादीमध्येच होत्या. त्यांनी अशी फिर्याद दिली आहे की सुहास कदम यांनी माझ्याकडनं अजितदादांच्या नावाने वेळोवेळी पैसे घेतलेले आहेत, टेंडर मिळवून देतो म्हणून. म्हणजे अजितदादांचं नाव वापरून सुहास कदम यांनी फसवणूक केलेली आहे अशी फिर्याद दिलेली आहे. तर ते राष्ट्रवादीचेच होत्या, आता ते बीजेपी मध्ये आहेत, परंतु आता यांच्यावर गुन्हा दाखल झाला फसवणुकीचा. त्याच्याबद्दल काय? सायरा शेख यांना मी फार आधीपासून ओळखतो. ते एक चांगली कार्यकर्ते आहे. काय गैरसमज झालाय का काय मला माहित नाही, परंतु आता मी सुहासकडून ती माहिती घेतली असता माझ्या असं लक्षात येत आहे की त्यांनी त्यांच्याबरोबर काही ना काही पैशाचा व्यवहार त्यांचा होता. परंतु आपण हे जर पाहिलं त्याच्यामध्ये दर 32,000 आणि याच्यामध्ये लिहिले 32,500 रुपये व्याज आणि 500 रुपये दंड आणि टोटल 33,000 रुपये. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही जर हे सगळे ट्रान्झॅक्शन जर पाहिले तर हे सगळे हे दर महिन्याला व्याज म्हणून दिलेल्या पैशाचे दिसत आहेत. आणि याचा अर्थ असा आहे, हे जे पैसे दिसत आहेत असे दिलेले हे बरोबर दर महिन्याला दिलेले दिसतात. आणि हे जर हे कुणी कुणाला दिले तर सुहास कदम यांनी त्यांच्या याच्यावरनं मित्राच्या अकाउंटवरनं असे पैशाचे त्यांना ते पैसे दिलेले आहेत. सावकारी जर त्यांनी सावकारीची फिर्याद जी आहे ती ऑलरेडी त्यांच्या विरोधामध्ये दिलेली. कुठे फिर्याद एफआयआरची कॉपी आता होती, तर त्याच्यामध्ये त्यांनी फिर्याद दिलेली आहे सावकारीची आणि पोलीस त्याची चौकशी करतील. अर्थात तक्रार दिल्यानंतर जी एफआयआर ही कॉपी जी आहे एफआयआरची जर तुम्ही बघितलं तर ही तारीख कुठे आहे? ऑनलाईन दाखल केली 15/1 नाही, कधी तारीख कुठे आहे? 2/7/2026 ला त्या ठिकाणी त्यांच्या विरोधामध्ये सुहास कदम यांनी अगोदरच फिर्याद दिलेली आहे. त्यांची फिर्याद दिल्यानंतर त्यांनी परत क्रॉस कंप्लेंट ती त्यांच्यावर दाखल केलेली आहे. तर निश्चितपणे त्याच्या बाबतीत पोलीस हे मेरिटवर तपास करतील. पण मुद्दा त्यांच्या विरोधामध्ये अशा पद्धतीचा सुहास कदम यांच्या विरोधात फिर्यादीचा संदर्भ हा वेगळ्या अर्थाने आहे. परंतु त्यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो मुद्दा जो आहे तो त्याच्या म्हणजे फार गंभीर स्वरूपाचा आहे. सोलापूर शहरातल्या तरुण पिढीच्या संबंधित विषय आहे, तुमच्या आमच्या कुटुंबाशी संबंधित विषय आहे, तुमच्या आमच्या भविष्याशी संबंधित विषय आहे. इथं मटका, गुटखा, डान्स बार, पार्लर, चक्री आणि जुगार, मटका हे सगळं जे आहे अवैध दारूचे धंदे. आपण पाहिलं परवा पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू पिऊन किती लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. त्यामुळे गोरगरीब लोकांच्या वर अशा पद्धतीनं हे बेकायदेशीर व्यवसायामुळे हे सगळं घडतं आणि ह्याला कुठल्याही पद्धतीनं थारा मिळता कामा नये. आणि अशा पद्धतीनं यातून पोलीस खात्याची प्रतिमा मलिन होते आणि आपल्या सोलापूर शहराची प्रतिमा मलिन होते. सोलापूर शहर हे अशा 2 नंबर धंद्याचा आगार आहे का काय असं ज्या वेळेला चित्र निर्माण होतं त्यावेळेला तुम्हाला आम्हाला सुद्धा याच्याबद्दलची मान खाली घालायला लागू शकते, कारण आपण सगळे सोलापूरवासी आहोत. आता अजित पवार यांचे राष्ट्रवादी पक्ष हे सत्तेत आहे आणि सुहास कदम असू दे किंवा आपण असू दे तुम्ही सत्तेत आहात. तर सत्तेत असून देखील आंदोलन करायची किंवा अन्नत्याग आंदोलन करायची वेळ का आली? हे पहा, यामध्ये सत्तेमध्ये असलो तरी आणि नसलो तरी समाजामधल्या वेगवेगळ्या गंभीर प्रश्नाच्या संदर्भानं प्रशासनाचं आणि शासनाचं लक्ष वेधून घेणं हा कायदेशीर अधिकार प्रत्येकाला आहे. सत्तेत आहोत म्हणून आंदोलन करायची नाहीत असा काही नियम नाही. आमच्या सत्तेमध्ये असलेल्या लोकांना त्या ठिकाणी या प्रश्नाची तीव्रता लक्षात आणून देण्याकरता सुद्धा आंदोलन करावं लागत असतं आणि त्यामुळे ते करतात. तुमच्या मुलांच्या यशासाठी सोलापुरातील सर्वात उत्तम ठिकाण आई विजन अकॅडमी.
ट्युशन क्लासेस फॉर UKG टू 12th स्टँडर्ड, प्रशस्त क्लासरूम, बसण्यासाठी कम्फर्ट बेंचेस, लिहिण्यासाठी व्हाईट बोर्डची सुविधा, डिजिटल लर्निंग अंतर्गत लवकरच प्रोजेक्टची सुविधा सुरू, इंग्लिश, गणित, विज्ञान आणि इतर सर्व विषयांसाठी तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक, आठवड्याला रिव्हिजन, महिन्यातून टेस्ट, प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, क्वालिटी एज्युकेशन, योग्य फी. आजच ऍडमिशन घ्या. वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. आय विजन अकॅडमी, 12 इमाम चौक, पानगल मस्जिद समोर, सोमवार पेठ, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9049310881.